आता बातमी पुण्यामधल्या हडपसर विभागातली ही बातमी 250 एकर जमिनी संदर्भातली। आणि आता ही बातमी समोर आल्यानंतर काही गोष्टींचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात येत आहेत। 1955 सालापासून जागा सुभाष शेतकरी सहकारी संघाला कसण्यासाठी देण्यात आली, मात्र 2015 मध्ये करार संपूनही जागा अजूनही शेतकरी सहकारी संघाकडे आहे। एवढंच नव्हे तर या जमिनीपैकी 30 एकर जागा अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा ठराव शेतकरी सहकारी संघाच्या सदस्यांनी मंजूर केला। तब्बल 1800 कोटींची जमीन अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचं कारणच काय असा सवाल निर्माण झालाय। मात्र या विषयावर जलसंपदाचे अधिकारी मौन बाळगून आहेत। या प्रकारामुळे शेतकरी संघासह जलसंपदा विभाग, महसूल विभाग, सहकार विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात पाहायला मिळत आहेत। लेखा परीक्षणाचा जर अहवाल पाहिला भुजबळ साहेबांनी केलेला, त्याच्यामध्ये यांचे जे काही काळे कृत्य आणि जे काही बेकायदेशीर कृत्य जे केलेले आहेत ते सर्व त्याच्यामध्ये आलेले आहेत। परत शासकीय फेर अहवाल लेखा परीक्षणाचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा यांच्यावरती बरेचसे आरोप आणि गैरव्यवहाराचे सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्यावरनं असं दिसून येतंय। माझा प्रश्न सरकारला आहे, माझा प्रश्न त्या महसूल खात्याला आहे की ज्यांचे जे कस्टडियन असतात त्या कलेक्टरला आहे आणि या खडकवासला पाटबंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, चीफ इंजिनियर असतील। जर 2015ला जर करार संपलाय तर ती जागा तुम्ही तुमच्या ताब्यात का घेतलेली नाही? तुमची काय मजबुरी आहे? तुमचा आतापर्यंतचा हिशोब केला जवळ 30 ते 35 कोटीचं शासनाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यावरनं हे इतके निर्ढावलेले आहेत कारण की आम्ही पत्र व्यवहार केला, तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आम्ही विचारणा केली, आम्ही माहिती अधिकाराचे अर्ज मी दिले। हे अर्ज इकडून तिकडून फिरवतात आणि ते म्हणतात ह्या कराराविषयी करार वाढवून दिलाय का, प्रस्ताव आलाय का, आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही। तर पुण्यातल्या जमिनीचं प्रकरण नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। तर जलसंपदा विभागाची ही जमीन 250 एकर जमीन जी आहे ती सुभाष शेतकरी संघाकडे आहे आणि 10 वर्षांपूर्वीच करार संपूनही अजूनही शेतकरी सहकारी संघाकडे ही जमीन आहे। जमिनीपैकी 30 एकरचा भाग अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा घाट घातला जातोय अशी माहिती समोर येते। 4 मार्च 2022ला सर्वसाधारण सभेत संघाच्या सदस्यांकडून ठराव मंजूर करण्यात आला आणि आदिदेव कन्स्ट्रक्शन या कंपनीत अविनाश भोसले, त्यासोबतच अमर मांजरेकर, अनिल शेटे, सुनील इंखर हे भागीदार आहेत। तर आदिदेव कन्स्ट्रक्शन कंपनीचा पत्ता अविनाश भोसलेंच्या ABIL हाऊस